नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरच्या सिरीज मध्ये आपण आता एमसीक्यू चालू केलेला आहे आणि एमसीक्यूचं आपलं पहिलं लेक्चर झालेलं आहे. पार्ट मध्ये आपण एमसीक्यू डिस्कस करत आहोत. तर आपला हा पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये आपण डिस्कस करायला एमसीक्यू सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण 11 एमसीक्यू डिस्कस केलेले आहेत पहिल्या पार्ट मध्ये आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण 12व्या एमसीक्यू पासून सुरुवात करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी परत सांगतो, प्रोफेसर पंकज जगताप हा टेलिग्रामचा चॅनल आहे. त्या चॅनलला जॉईन व्हा. त्याच्यावर मी पीडीएफ टाकलेली आहे. पीडीएफ मध्ये फक्त क्वेश्चन्स आहेत, आन्सर नाही आहेत. आन्सर मी आता युट्यूबच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे आणि आन्सर डिस्कस करता करता कन्सेप्ट एकदम महत्वाचे त्या कन्सेप्ट डिस्कस करणार आहे आणि प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे तुम्हाला सांगणार आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपला 12वा क्वेश्चन राहिला. 11 पर्यंत आपण आलो होतो. 12व्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. 12वा क्वेश्चन आहे, लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? हा क्वेश्चन सोडवायच्या पहिला मी जरा एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती डिस्कस करतो. ती कन्सेप्ट एकदम मस्त कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट समजली तर पुढचे 4-5 क्वेश्चन तुम्हाला एकदम इझिली सोडवता येईल. तर आपण ही कन्सेप्ट अशी एकदम सोपी कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट समजून घ्या पहिली. आपण जे सगळं काम करतोय त्याची प्रोसेस काय, सुरुवात कशी होती, ऑडिटिंगची सुरुवात कशी होती, पूर्ण प्रॉपर आपण बिझनेस पासून सुरुवात समजून घ्या. बिझनेस सुरुवात होतो त्यानंतर कसं कसं काम होतं ही कन्सेप्ट समजली 5-6 क्वेश्चन तुम्हाला इझिली सोडवता येईल. सगळ्यात पहिलं काय होतं, बुक किपिंग. आलं लक्षात? बुक किपिंग झाल्यानंतर होतं अकाउंटिंग. अकाउंटिंग झाल्यानंतर होतं ऑडिटिंग आणि ऑडिटिंग झाल्यानंतर होतं इन्व्हेस्टिगेशन. लक्षात? बुक किपिंग म्हणजे काय? बुक किपिंग मध्ये काय होतं, वाउचर मेंटेन केलं जातं. जे काय वाउचर आलंय ते वाउचर घेतलं त्यानंतर लिहून घेतलं. जसं 11वीला आपण करायचो, XYZ परचेस 50,000 गुड्स, नंतर ABCD सेल 20,000 ऑफ गुड्स असं आपण लिहायचो आणि लिहिल्यानंतर ना त्याची जर्नल एंट्री मारायचो. आलं लक्षात? तर ते त्याला आपण म्हणतो बुक किपिंग. त्यानंतर काय, अकाउंटिंग. अकाउंटिंग मध्ये काय, जे काही लिहिलेलं आहे त्याचं जर्नल एंट्री मारणार आपण. जर्नल एंट्री मारल्यानंतर पोस्टिंग करणार. पोस्टिंग केल्यानंतर पुढे जसं इफेक्ट जाणार त्याचा ट्रेडिंग प्रॉफिट आणि असं सगळं. हे सगळं झाल्यानंतर अकाउंटिंग बरोबर आहे का हे बघण्यासाठी ऑडिटिंग. आलं लक्षात? ऑडिटिंग झाल्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तपास कार्य. इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपासणार आपण काय सगळं झालंय का. हे अशा पद्धतीची आपली प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसने आपण जाणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बुक किपिंगला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, पुस्तपालन. लक्षात घ्या, हे शब्द मराठी शब्द आहेत. कन्सेप्ट तुम्हाला आता समजले असं नाही शब्दांवरून, तर मराठीतले शब्द सांगतो. बुक किपिंगला काय, पुस्तपालन. अकाउंटिंगला काय, लेखाकर्म किंवा लेखांकन. लेखांकन किंवा लेखाकर्म अकाउंटिंग साठी. बुक किपिंग साठी पुस्तपालन. ऑडिटिंग साठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अंकेक्षण आणि इन्व्हेस्टिगेशन साठी तपास कार्य. अशा पद्धतीचं हे आपलं स्ट्रक्चर आहे. ह्याच्यानुसार आपलं काम होणार आहे. तर आता क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? ऑप्शन ए आहे अंकेक्षण समाप्त झाल्यावर. ऑप्शन बी आहे पुस्तपालन समाप्त झाल्यावर. ऑप्शन सी आहे तपास कार्य समाप्त झाल्यावर. ऑप्शन डी आहे वरील सर्व. प्रश्न काय परत एकदा बघा, लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? लेखाकर्म म्हणजे काय, अकाउंटिंग. मी सांगितलं होतं मराठीतला शब्द अकाउंटिंग साठी काय, लेखाकर्म किंवा लेखांकन. बुक किपिंग साठी काय, पुस्तपालन. ऑडिटिंग साठी काय, इन्व्हेस्टिगेशन. ऑडिटिंग साठी काय, अंकेक्षण आणि इन्व्हेस्टिगेशन साठी तपास कार्य. आलं लक्षात? आता प्रश्न आपला असा आहे, लेखाकर्माला केव्हा सुरुवात होते? लेखाकर्म म्हणजे काय, अकाउंटिंग. अकाउंटिंगला केव्हा सुरुवात होते? आता तुम्हीच सांगा मला, अकाउंटिंगला सुरुवात कधी होणार? ज्यावेळेस बुक किपिंगचं काम संपणार त्यावेळेस अकाउंटिंगच्या कामाला सुरुवात होणार. बुक किपिंगला काय म्हणतो आपण, पुस्तपालन. आता ऑप्शन मध्ये बघा कोणता ऑप्शन बरोबर वाटतोय तुम्हाला? ए बरोबर वाटतंय का, अंकेक्षण समाप्त झाल्यावर. अंकेक्षण समाप्त झाल्यावर काय होतंय, इन्व्हेस्टिगेशन. मग हा ऑप्शन पहिला चूक. दुसरा ऑप्शन काय, पुस्तपालन समाप्त झाल्यावर. पुस्तपालन म्हणजे काय, बुक किपिंग. पुस्तपालन समाप्त झाल्यावर काय तयार होतंय, लेखाकर्म किंवा लेखांकन. ऑप्शन कोणता बरोबर याला, ऑप्शन बी. आलं लक्षात?
एकदम महत्वाची कन्सेप्ट आहे, वहीमध्ये लिहून घ्या आणि सिंपल आहे, समजायला पण सिंपल आहे. सगळ्यात पहिले बुक किपिंग होतं, मग अकाउंटिंग होतं, मग त्याचं ऑडिटिंग होतं आणि मग इन्व्हेस्टिगेशन. बुक किपिंगला काय पुस्तपालन, अकाउंटिंगला लेखांकन किंवा लेखाकरण, ऑडिटिंगला अंकेक्षण, इन्व्हेस्टिगेशनला तपास कार्य. आता 13वा क्वेश्चन बघूया आपण. पुस्तपालन किंवा पुस्तपालन जेव्हा समाप्त होते तेव्हा, पुस्तपालन जेव्हा समाप्त होते, पुस्तपालन म्हणजे काय, बुक किपिंग. बुक किपिंग जेव्हा समाप्त होते त्यानंतर काय होतं, ऑप्शन ए आहे तपास कार्य सुरू होते, तपास कार्य म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, बरोबर आहे का, चूक. ऑप्शन बी काय, अंकेक्षण सुरू होते, अंकेक्षण सुरू होते का बुक किपिंग नंतर, डायरेक्ट नाही. ऑप्शन सी काय, लेखाकर्म सुरू होते, लेखाकर्म म्हणजे काय, अकाउंटिंग. अकाउंटिंगला काय म्हणतो मराठीत, लेखाकर्म किंवा लेखांकन. बुक किपिंग नंतर काय सुरू होतं, अकाउंटिंग. त्यामुळे 13व्या क्वेश्चनचा ऑप्शन काय आहे, सी हा ऑप्शन बरोबर आहे. हा 4 जर नसता काढला तर तुम्हाला एकदम आवड वाटला असता हा क्वेश्चन, की काय कशानंतर काय येते, त्यात ते आपले मराठीतले शब्द, त्यामुळे अजून गोंधळ झाला असता. त्यामुळे एकदम हा चार्ट काढल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट समजली, त्यावर तुम्ही धडाधड क्वेश्चन सोडू शकता. ह्या लेक्चरचा उद्देशच तो आहे की प्रॅक्टिस, जास्तीत जास्त क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी आणि कन्सेप्ट पण समजा, म्हणजे उद्या परीक्षेमध्ये जाताना तुम्हाला टेन्शन नाही राहणार. प्रॅक्टिस पण राहील क्वेश्चन करायची आणि कन्सेप्ट पण डोक्यामध्ये क्लिअर राहतील, कारण बराच दिवसाचा कालावधीमध्ये गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14वा क्वेश्चन. अंकेक्षण केव्हा सुरुवात होते, अंकेक्षण केव्हा सुरुवात होते. ऑप्शन ए आहे पुस्तपालन समाप्त झाल्यावर, ऑप्शन बी आहे लेखांकन समाप्त झाल्यावर, ऑप्शन सी आहे तपास कार्य समाप्त झाल्यावर, ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. प्रश्न काय, अंकेक्षण केव्हा सुरुवात होते. अंकेक्षण ऑडिटिंग सुरुवात कधी होते, अकाउंटिंग संपल्यावर. अकाउंटिंगचं काम संपतं आणि मग ऑडिटिंगचं काम चालू होतं. अकाउंटिंगला काय म्हणतो आपण, लेखांकन किंवा लेखाकर्म. यातला ऑप्शन कोणता बरोबर आहे, 14व्या नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे बी. बी ऑप्शन काय, लेखांकन अकाउंटिंग समाप्त झाल्यावर ऑडिटिंग सुरुवात होते. त्यानंतर 15वा क्वेश्चन आहे. 14व्या क्वेश्चनचं समजले, 14व्या क्वेश्चनचं बी आन्सर आहे. 15वा क्वेश्चन आहे, तपास कार्याला केव्हा सुरुवात होते. तपास कार्य म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेशन. तपास कार्याला केव्हा सुरुवात होते. ऑप्शन ए आहे पुस्तपालन जेव्हा समाप्त होते. पुस्तपालन म्हणजे बुक किपिंग. बुक किपिंग झाल्यावर लगेच इन्व्हेस्टिगेशन होतंय का, तर नाही, एवढ्यामध्ये 2 प्रोसेस. ऑप्शन ए चुकीचा. ऑप्शन बी आहे अंकेक्षण जेव्हा समाप्त होते. अंकेक्षण म्हणजे काय, ऑडिटिंग. ऑडिटिंग संपल्यावर इन्व्हेस्टिगेशन होतं. प्रश्न काय विचारलाय, अंकेक्षण, पण प्रश्न विचारला तपास करायला केव्हा सुरुवात होते. ऑडिटिंग संपल्यावर मग इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. त्यामुळे ऑप्शन कोणता बरोबर आहे, बी नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 15वा क्वेश्चन ऑप्शन बी बरोबर. काय, तपास करायला केव्हा सुरुवात होती. तपास करायला कधी होणार, अंकेक्षण झाल्यावर, ऑडिटिंग झाल्यावर मग इन्व्हेस्टिगेशनचं काम चालू होणार. अशा प्रकारचा 15वा क्वेश्चन होता, तो आपण डिस्कस केला. आता बघूया आपण 16वा क्वेश्चन. 16वा क्वेश्चन काय, प्रत्येक व्यवसायासाठी लेखाकर्म कंसामध्ये इंग्लिशमध्ये अकाउंटिंग डॅश डॅश असते. लेखाकर्म अकाउंटिंग, प्रत्येक बिझनेससाठी अकाउंटिंग काय आहे. ऑप्शन ए आहे आवश्यक, ऑप्शन बी आहे विलासिता, ऑप्शन सी आहे ए अँड बी, ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. आता मला सांगा, प्रत्येक व्यवसायासाठी अकाउंटिंग काय आहे, आवश्यक आहे का, विलासिता आहे का. विलासिता म्हणजे काय, लक्झरी. लक्झरी शब्द लगेच समजा, मराठीतला शब्द नाही समजायचा तुम्हाला. लक्झरी आहे का. लक्झरी म्हणजे काय, आवश्यकतेच्या पेक्षा बाहेर. लक्झरीचं एक सिंपल उदाहरण देतो, लगेच तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. म्हणजे काय आहे लक्झरी, भूक लागती, जेवण करता, बरोबर. घरी जेवण करता हे काय तुमची आवश्यकता आहे, ठीक आहे, जेवण तुमचं होऊन जातं. पण बाहेर जाऊन हॉटेलला जेवता हे काय तुमची लक्झरी. आलं लक्षात, जेवण घरी पण आहे बाहेर पण आहे. बाहेर जास्त पैसे देऊन हॉटेलला जाऊन तुम्ही जेव्हा जेवण करता ती तुमची लक्झरी. आलं लक्षात. आणि घरात जेवण करता ते जगण्यासाठी करता ती तुमची आवश्यकता आहे. तर आता मला सांगा, ह्या उदाहरणावरून क्वेश्चन नंबर 16, प्रत्येक व्यवसायासाठी लेखाकर्म अकाउंटिंग डॅश डॅश असते. आवश्यक असते, विलासिता म्हणजे लक्झरी. ऑप्शन ए अँड बी बोथ, वरीलपैकी कोणते नाही. सिंपल आहे, ऑप्शन ए. 16 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए. प्रत्येक व्यवसायासाठी अकाउंटिंग आवश्यक आहे, कंपल्सरी. अकाउंटिंग का आवश्यक आहे, हिशोबच अकाउंटिंग केली नाही, लिहिलं नाही तर समजणार काय. माणसाचं मेंदू एवढा शार्प आहे का, एका वर्षापूर्वी सांगू शकतो की कुणी ट्रान्झॅक्शन केलं, कुणी परचेस केलं, कुणी सेल केलं, नाही सांगू शकत. त्यासाठी लिहूनच ठेवायला लागतं, जर्नल एंट्री मारायला लागतं, पोस्टिंग करायला लागतं. हे सगळं केलं पाहिजे, नाहीतर माणसाची स्मरणशक्ती एवढी नाही की त्याला सांगितलं मागच्या 8 वर्षाची बॅलन्स शीट का जर्नल एंट्री दाखव, तर ते जमणार नाही. त्यासाठी लिहिणं म्हणजे अकाउंटिंग करणं एकदम आवश्यक आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन बघूया आपण. 17वा क्वेश्चन आहे, छोट्या व्यावसायिकांसाठी अंकेक्षण हे टिंबटिंब असते.
आता अंकेक्षण ऑडिटिंग कुणासाठी? छोट्या व्यवसायांसाठी. नीट समजून घ्या. ऑप्शन ए आहे आवश्यकता, ऑप्शन बी आहे विलासिता, ऑप्शन सी आहे ए अँड बी बोथ, ऑप्शन डी आहे यापैकी कोणतेही नाही. काय वाटते तुम्हाला कोणतं उत्तर असू शकतं? छोट्या व्यावसायिकांसाठी अंकेक्षण म्हणजे ऑडिटिंग कसं आहे? सिंपल उदाहरण तुला समजून. एखादा पान टपरीवाला आहे आणि पान टपरीवाल्याला त्याला जर ऑडिटिंग करायचं हे त्याच्यासाठी काय? ऑब्विसली उत्तर काय? बी लक्झरी. लक्झरी म्हणजे कसं? त्याचा छोटा बिझनेस आहे, पानाचा बिझनेस आहे, पान टपरी. त्यांनी अकाउंटिंग जरी केलं, दिवसाभराच्या शेवटचा हिशोब लिहून ठेवला, तेवढं सफिशियंट आहे. पण त्याला जर ऑडिटर त्यांनी नेमला, ऑडिटर नेमायची आवश्यकता आहे का त्याला? नाही. गव्हर्नमेंटने रूल लिहिलेले आहेत, 1 करोडच्या वर टर्नओव्हर असेल, त्यानंतर सर्व्हिस मध्ये असेल तर 50 लाखाच्या, हे जर पार केलं तर त्याला ऑडिटिंग करायचं. पण पान टपरीवाल्याचं जर तेवढं क्रॉस नसेल, छोटा बिझनेस असेल तर त्याला ते करायची आवश्यकता नाही. ऑडिटर जर लावला तर ऑडिटरची फी द्यायला लागेल, डॉक्युमेंट बनवायला लागतील, बरंच काय काय करायला लागेल. हे सगळं त्यासाठी काय आहे? लक्झरी. छोट्या बिझनेसला आवश्यकता कशाची? अंकेक्षणाची आहे का? नाही. पण जर त्यांनी केलं तर हे कसलं काम आहे? आवश्यक काम आहे का? नाही. हे कसलं काम आहे? विलासिता म्हणजेच लक्झरी प्रकारचं काम आहे. 17व्या क्वेश्चनचा आन्सर आहे बी. त्यानंतर 18वा क्वेश्चन आहे, रिलायन्स कंपनीसाठी अंकेक्षण हे टिंबटिंब आहे. रिलायन्स कंपनी छोटी कंपनी का मोठी कंपनी आहे? ऑब्विसली मोठी कंपनी. ऑप्शन ए आहे विलासिता, ऑप्शन बी आहे आवश्यकता, ऑप्शन सी आहे ए अँड बी, ऑप्शन डी आहे यापैकी कोणतेही नाही. तर 18व्या नंबरचा क्वेश्चनचा आन्सर रिलायन्स कंपनी मोठी आहे. मोठ्या कंपनीसाठी अंकेक्षण कसं आहे? आवश्यक आहे. लक्षात, त्यांच्यासाठी लक्झरी नाही. त्यामुळे 18व्या क्वेश्चनचा आन्सर आहे बी आवश्यकता. त्यानंतर 19वा क्वेश्चन, चार्टर्ड अकाउंटंट हा टिंबटिंब असतो. चार्टर्ड अकाउंटंट हा टिंबटिंब असतो. ए सरकारी अंकेक्षक, बी पेशेवार अंकेक्षक, सी ए अँड बी बोथ, डी यापैकी कोणताही नाही. सिंपल एकदम. अंकेक्षक हा सरकारी असतो का? नाही. पेशेवर असतो का? यस, पेशेवर असतो. पेशेवर म्हणजे काय? पेशा आहे त्याचा, तो काम करण्याचा. वकिलीचा पेशा, वकिलाचा पेशा वकिली करणं, डॉक्टरचा पेशा डॉक्टरकी करणं, अशा पद्धतीचं त्यांचं पेशा आहे. तसं सीएचा पण पेशा आहे, काय करणं? ऑडिटिंग करणं. आलं लक्षात? म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पेशावार अंकेक्षण. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 20 बघतोय. अंकेक्षकामध्ये पुस्तपालन व लेखाकर्माचे ज्ञान डॅश डॅश असते. अंकेक्षकामध्ये पुस्तपालन व लेखाकर्माचे ज्ञान, जो ऑडिटर आहे त्याच्याकडे पुस्तपालन म्हणजे बुक किपिंग आणि अकाउंटिंग आणि लेखा अंकेक्षण म्हणजे ऑडिटिंग. तर क्वेश्चन काय? 20 नंबरचा क्वेश्चन, अंकेक्षकामध्ये पुस्तपालन व लेखाकर्माचे ज्ञान डॅश डॅश असते. ऑप्शन ए आहे जन्मजात असते, ऑप्शन बी आहे तोंडी ज्ञान असते, ऑप्शन सी आहे उपर्जित ज्ञान असते, ऑप्शन डी आहे वरील सर्व. आता मला सांगा, ऑडिटरचं जे नॉलेज आहे ते जन्मजात असतं का? एखादा जन्माला आला, ऑप्शन ए काय? जन्मजात. एखादा जन्माला आला त्याला लगेच ऑडिटिंगचं नॉलेज असतं का? तर नाही. त्यामुळे ऑप्शन ए चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन बी तोंडी ज्ञान. तोंडी ज्ञान असतं का? एकाने दुसऱ्याला तोंडी ज्ञान दिलं आणि त्याला ते समजलं, असं ज्ञान आहे का ऑडिटिंगचं? मग ते किती ऑडिटर झाला असतो? हे जेवढे सीए लोक मेहनत करतात, लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात, प्रॅक्टिकल फील्डवर जाऊन ऑडिटिंगचं काम करतात, ते करायची आवश्यकता नसली असते. त्यामुळे ऑप्शन ए पण चुकीचं आहे, बी पण चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन सी उपर्जित आणि ऑप्शन डी वरील सर्व. वरील सर्व तो ऑप्शन हा प्रकार कॅन्सलच होऊन जाईल का? वरील सर्व मध्ये, कारण एच चुकीचं आणि बी चुकीचं, त्यामुळे वरील सर्व हा पण ऑप्शन निघून जातो. मग राहिला कोणता? ऑप्शन सी. ऑप्शन सी मध्ये काय सांगितलं? उपर्जित ज्ञान. उपर्जित म्हणजे काय? अर्जित केलं त्यांनी, मिळवलं, कष्ट केले त्याच्यावर, मिळवलंय ते ज्ञान. ते ज्ञान त्यांनी काय केलंय? मिळवलंय, मेहनत केली त्याच्यावर, तासन तास लायब्ररीमध्ये पुस्तक वाचलं, फील्डवर ऑन फील्डवर जाऊन ऑडिटिंगचं वॉचिंगचं काम केलं, सगळ्या गोष्टी बघितल्या. हे सगळं काम केल्यानंतर त्याला ते अर्जित केलंय त्यांनी ते ज्ञान. म्हणून ऑप्शन आपला कोणता बरोबर आहे? ऑप्शन सी. आलं लक्षात? 20व्या क्वेश्चनचं ऑप्शन आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अंकेक्षकाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत? अंकेक्षकाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत? ऑप्शन ए इमानदार, ऑप्शन बी धैर्यवान, ऑप्शन सी निर्भीड, ऑप्शन डी वरील सर्व. एक अंकेक्षक आहे, ऑडिटर आहे, त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे? ऑप्शन ए इमानदार. तो इमानदार असला पाहिजे का? तर येस, अंकेक्षक इमानदार असला पाहिजे. का? जर तोच घोटाळे करणारा असेल, त्याचा अंकेक्षकाचं काम काय? घोटाळे शोधून काढणं.
आणि जर तोच इमानदार नसेल तर तो घोटाळा शोधून काढेल का? तो उलटा तोच घोटाळा करेल जर तो इमानदार नसेल तर. म्हणून पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. दुसरा बघूया काय आहे? धैर्यवान. धैर्यवान म्हणजे काय? पेशन्स पाहिजे. जर कामाचा लोड त्याच्यासमोर आला तर ते काम करण्यासाठी त्याच्यामध्ये पेशन्स पाहिजे. ते काम करण्यासाठी आलं लक्षात? पेशन्स, शांत डोक्याने थंड डोक्याने काम केलं तर ते घोटाळा तो शोधून काढू शकतो. तो गडबड केली तिथं तर त्याच्या डोळ्याखालनं घोटाळा निघून जाऊ शकतो, त्याला समजणार नाही. त्यामुळे ऑप्शन बी पण बरोबर आहे. 3 ऑप्शन काय? निर्भीड. निर्भीड असला पाहिजे. तो भित्रा नसला पाहिजे, भिलं नाही पाहिजे. म्हणजे काय? समजा एखादा घोटाळा शोधायला लागला, त्याच्यावर प्रेशर टाकायला लागेल मॅनेजमेंट वगैरे, किंवा ज्यांनी घोटाळा केला ते प्रेशर टाकायला लागले, तर तो भिला तर तो घोटाळा बाहेर काढू शकेल का? तर नाही. निर्भीड असला पाहिजे. तो भिला नाही पाहिजे. आणखी शकाचं काम करत्या वेळेस तो भिला नाही पाहिजे. न भीता त्याने ते सगळं घोटाळे शोधून काढले पाहिजे, चुका शोधून काढल्या पाहिजे. त्यामुळे 21व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन डी, वरील प्रकारे सर्व. तर ठीक आहे, या पार्टमध्ये आपण एवढे क्वेश्चन बघितले. नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. थँक्यू.